महाराष्ट्र के वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने ठाकरे बंधुओं के संभावित मिलन पर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि अगर उद्धव और राज ठाकरे एक साथ आ रहे हैं तो ये अच्छी बात है, उन्हें हमारी शुभकामनाएं हैं। मराठी भाषा को लेकर विवाद पर भी मुनगंटीवार ने कहा कि मराठी पर कोई राजनीति नहीं हुई, फिर भी गैरसमझ क्यों फैलाया गया। साथ ही उन्होंने हिंदी को लेकर फैलाई जा रही भ्रांतियों को भी खारिज किया। मुख्यमंत्री शिंदे के जय गुजरात नारे पर उठे सवालों को लेकर भी उन्होंने कहा कि राष्ट्रगीत के बाद कोई भी राज्य का जय कहना गलत नहीं है। जय महाराष्ट्र के बाद जय गुजरात कहना किसी को छोटा नहीं करता। कुल मिलाकर ठाकरे बंधुओं को लेकर राज्य की राजनीतिक गरमाई जरूर है, लेकिन मुनगंटीवार ने इसे गैरसमझ कहकर विपक्ष को आड़े हाथों लिया है। नाही, मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही। हा गैरसमज का पसरवला माझ्या लक्षात येत नाही। प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली। त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी 5वी पासून सक्तीची आहे, 1ली पासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती, त्यासोबतच बालवयात 3री भाषा सुद्धा सहजपणे शिकता येते। म्हणून माननीय उद्धव साहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजी सोबत 1ल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर ती सहज शिकता येते। त्याच्यात मराठीचा काय संबंध? मराठी अनिवार्य आहे, ती अनिवार्य राहणार आहे, त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही। पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान, हा पराक्रम, पण मराठी माणसाने हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान, हे मात्र अजून मला समजलं नाही। कदाचित अजून एक 50-100 पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल। नाही, असं आहे की काँग्रेसने तर जे मी तुमच्या चॅनल्स वरून बघितलं की काँग्रेसने सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही। त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मला वाटतं महत्वाचं आहे। वादंग करण्याचं कारण काय हो? आम्ही द्राविड उत्कल वंग म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना, आपण नाही म्हणत का जय? भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही, तेलंगणाची जय होत नाही? ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही। आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही। लहानपणी आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। अरे आम्ही सर्व एक आहोत। तो सनी देओलचा एक पिक्चर होता, त्याला जेव्हा सांगितलं गेलं तो म्हणाला हो मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो। कोणाला जिंदाबाद म्हणायला मला अडचण नाहीये, पण तुम्ही माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला ते मला सहन होणार नाही। मला वाटतं की जय गुजरात, जय उत्तर प्रदेश म्हटल्याने आम्ही छोटे होतो का? जय महाराष्ट्र या शब्दानंतर जय गुजरात म्हणतो का? एवढे संकुचित लोक मी नाही बघितले। चांगली गोष्ट, आमच्या शुभकामना दोघे भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आवश्यक असेल दोन पक्षाचा एक पक्ष करावं। विधान भवन हे त्याचं नाव आहे। विधान भवनामध्ये कायदेविषयक चर्चा झाल्या पाहिजे, मंथन झालं पाहिजे। तर मी हे खरं आहे की 1 मे 1960 नंतर हा रेकॉर्ड मी काल करू शकलो। 30 अशासकीय विधेयक, विविध कायद्यांमध्ये सुधारणा असेल, त्याच्यावरचं मंथन असेल, त्याच्यावरचं चिंतन असेल, असे 30 अशासकीय विधेयक मांडलेत। खरं तर काल 4 विधेयकावर डिटेल डिस्कशन, म्हणजे ज्याला आम्ही कन्सिडरेशन, पुनर्स्थापना यासोबत खंडशः विचार म्हणतो, ते काल होत्या। पण माननीय अध्यक्ष म्हणाले की आपण मंगळवार बुधवारी ती 4 विषय घेऊ आणि ते 4ही विषय पुढच्या आठवड्यात येईल, महत्वाचे विषय आहे। तर मला वाटतं की कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो तिथं कायद्यावरची चर्चा होणं हे अनिवार्य आहे, गरजेचं आहे।